श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या कर्मामध्ये कोणी भागीदार आहे का? याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. कर्म दोन प्रकारचे असतात, एक वाईट कर्म आणि एक चांगली कर्म. तर एकदा नारदाने वाल्ह्याकोळ्याला म्हणजे अर्थात वाल्मिकी ऋषीला प्रश्न केला, तू जे काही वाईट कर्म करतो त्यामध्ये तुझ्या घरच्यांचा सहभाग आहे का? तर वाल्मिकी ऋषी म्हणजे अर्थात वाल्ह्याकोळी म्हणाला, हो मग आहेत, मी सगळं त्यांच्यासाठीच करतो. तर नारद म्हणाले, तू फक्त एकदा घरी जा आणि त्यांना विचार. तेव्हा वाल्ह्याकोळी घाईघाई आपल्या आश्रमात आला आणि आपल्या बायकोला आणि मुलांना विचारले, की मी जे सगळं करतोय याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी आहात ना? तर वाल्मिकी ऋषीची पत्नी म्हणाली, नाही. त्यावर वाल्मिकी ऋषी परत नारदाका आले व म्हणाले, की घरचे तर नाही म्हणतात, मी हे सगळं जे करतो वाईट काम हे माझ्या घरच्यांच्यासाठीच करतो, माझ्या परिवारासाठीच करतो, पण माझी पत्नी नाही म्हणाली. त्यावरच समजावून जा की कर्म हे फक्त ज्याचे त्याला भोगावे लागतात. श्री स्वामी समर्थ.